हिमाचल प्रदेशातली बर्फवृष्टी आणि उत्तर भारतात काही ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे हवामानात बदल होत आहेत. या बदलामुळे अरबी समुद्रावरची आर्द्रता उत्तरेकडे खेचली जाते. त्यामुळे सोमवारी मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी हवामान ढगाळ नोंदवण्यात आलं. राज्यातल्या काही जिल्ह्यांना पुढचे काही दिवस पावसाचा इशारा सुद्धा त्याचमुळे देण्यात आलाय. 27 डिसेंबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली. 26 आणि 27 डिसेंबरला राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली गेली आहे. 26 ला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि 27 ला अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम मध्ये पावसाची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. हवामान विभागाकडून तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा व्यक्त केली गेली. 24 डिसेंबरला मुंबई, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडी कायम राहील. 25-26 डिसेंबरला ढगाळ वातावरणाबरोबर थंडी कमी होईल. 26 ते 28 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. 27 डिसेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ गारपिटीची सुद्धा शक्यता आहे. नागपूर, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि लगतच्या परिसरात गारपिटीची शक्यता आहे. 30 डिसेंबर पासून थंडीत वाढ होईल, असं हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलंय. तर मुंबईत ढगाळ हवामानामुळे दिवसाचं तापमान कमी आणि रात्रीच्या तापमानात वाढ होईल. दिवसा 24 तर रात्री 30 असं तापमान असण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होईल. वर्षाअखेर म्हणजे 30 डिसेंबरच्या दरम्यान थंडीत वाढ होईल, असं हवामान अभ्यासक आश्रया शेट्टी यांनी सांगितलंय. आता शहरांनुसार जाणून घेऊया की तापमानाची शक्यता काय वर्तवण्यात आली आहे. मुंबईत 20.4 अंश सेल्सिअस, ठाण्यात 21.8 अंश सेल्सिअस, पालघर 17.7, अलिबाग 17.8, डहाणूत 18.9 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 14.4, छत्रपती संभाजीनगर 17.4, कोल्हापूर 18.6, महाबळेश्वर मध्ये 13.6 इतकं तापमान असू शकतं. नाशिक मध्ये 14 इतकं तापमान असू शकतं. धाराशिव मध्ये 18, रत्नागिरी 21.1 आणि साताऱ्यात 15 अंश सेल्सिअस इतकं तापमान असू शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो, असंच आपल्याला हवामान खातं सांगतंय. त्यानुसार काळजी घ्यायला सुरुवात करा. यावर तुमचं म्हणणं काय, खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.